मारेगाव तालुक्यात प्रशासनाच्या भूमिकेविरुद्ध संताप। भालेवाडी सरोदी तांडा येथे 15 ऑगस्टला चुनाभट्टीसमोर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा। यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील मौजा भालेवाडी सरोदी तांडा येथे सुरू असलेल्या चुनाभट्टीमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। या चुनाभट्टीमुळे होत असलेल्या प्रदूषण आणि आरोग्याच्या गंभीर समस्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहे। आगामी 15 ऑगस्ट 2026 रोजी चुनाभट्टीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा समस्त नागरिकांच्या वतीने देण्यात आला। या संदर्भातील स्मरणपत्र तहसीलदार मारेगाव यांच्या कार्यालयाला देण्यात आले। काय आहे ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या बघूया। मौजा भालेवाडी सरोदी तांडा तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ येथे सुरू असलेल्या चुनाभट्टीमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात धूर आणि प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे। या प्रदूषणामुळे लहान मुले, वयोवृद्ध, महिला आणि पुरुषांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत आहे। प्रशासनाचे दुर्लक्ष आणि आंदोलनाचा इशारा। या प्रकरणी त्रस्त ग्रामस्थांनी यापूर्वी दिनांक 5/8/2026 रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता, परंतु आजपर्यंत कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही व चुनाभट्टी बंद करण्यात आलेली नाही। प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे। सदर गैरप्रकरणानुसार येथील रहिवाशांच्या प्रकृतीस काही हानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा ठाम इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे। या आंदोलनाची प्रत, माहिती व योग्य त्या कारवाईसाठी जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी वणी, प्रदूषण विभाग कार्यालय चंद्रपूर व अकोला, गटविकास अधिकारी मारेगाव, ठाणेदार पोलीस स्टेशन मारेगाव यांना देण्यात आली। या निवेदनवेळी माजी बाल कल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर, मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, सरोदी तांडा येथील नागरिक अंकुश माफूर, मारेगाव येथील नगरसेवक नंदेश्वर आसुटकर व परिसरातील नागरिक उपस्थित होते। बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज चॅनल, आवाज आपल्या हक्काचा, शोध सत्याचा। आज मौजा भालेवाडी अंतर्गत असलेल्या सरोदी तांड्याजवळ चुनाभट्टी बंद करण्याबाबत अरुणाताई खंडाळकर, अंकुशजी आणि इतर सर्व गावकरी निवेदन घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। ह्या सदर निवेदनाच्या अनुषंगानं संबंधित वीटभट्टीधारक आणि ही जी मंडळी आहे ह्यांना बोलावून घेऊन जमलं तर उद्याच ह्याच्याशी चर्चा करूया आणि चर्चा करून त्यामध्ये वीटभट्टी लोकांना प्रदूषणाचा कसा त्रास होणार नाही या अनुषंगानं पुढील कार्यवाही अनुसरली जाईल। निश्चितच म्हणजे लोकांना त्रास होणार नाही ह्याबाबत प्राधान्याने प्रशासनाच्या वतीने काळजी घेतली जाईल।